आणखी एक मोठी बातमी आहे याच संदर्भात। वसई विरारमधनं तिथे एका संशयित कोरोना रुग्णाचा पहिला बळी गेलाय। वसईच्या नायगावच्या खोचिवडे गावात राहणाऱ्या विनीत किणी वय वर्ष 43 यांचा संशयित कोरोनाची लागण झाल्यानं मृत्यू झालाय। त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि त्यातच न्यूमोनिया झाल्यामुळे उपचारासाठी मुंबईच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला। कोरोनाच्या संदर्भातली लक्षणं आढळून आल्यास तातडीनं चाचणी करून घ्या असं आवाहन पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भक्ती चौधरी यांनी केलंय। हा रुग्ण हा नायगावमधील असला तरी वसई विरार महापालिकेच्या हद्दीतला नव्हता। त्याला न्यूमोनिया झालेला होता। त्याला श्वसनासाठी त्रास होऊ लागल्यामुळे मृत्यू झाला अशी माहिती पालिकेने दिली आहे। आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। विजय, या कोरोनाबाधित संशयित रुग्णाचा जो काही मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात काय सांगण्यात येतंय? श्वेता, खरं तर वसई विरारमध्ये पहिल्यांदाच हा संशयित बळी गेल्याचं सांगितलं जातंय। कारण हा नायगावच्या खोचिवडे गावातील विनीत जो हे व्यक्ती होती विनीत किणी याचा मृत्यू झालेला आहे। याची जी कोविड चाचणी होती ती पॉझिटिव्ह आली होती आणि त्यानंतर त्याला न्यूमोनिया झाल्यामुळे त्याला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यावेळी त्याचा या दरम्यान मृत्यू झाल्याचं पालिकेने सांगितलेलं आहे। परंतु पालिकेचं असं म्हणणं आहे की हा जो रुग्ण होता तो महापालिकेच्या हद्दीच्या बाहेर म्हणजे ग्रामीण भागात होता असं सांगितलंय। तर ग्रामीण भागाचे जे संतोष चौधरी आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही तो वसई विरारचा असल्यामुळे आम्ही महापालिकेला कळवलेलं आहे। खरं तर यामध्ये दोघांचं म्हणजे एक चालढकल चाललेली आहे, एकमेकावर ढकलतायत। खरं तर यावेळी आता पूर्वीसारखी जी प्रक्रिया होती ती आता राबवायला पाहिजे, कारण कोरोनाचे रुग्ण जे आहेत अलीकडे वाढू लागलेले आहेत। त्यामुळे ज्या पहिल्या ज्या चाचण्या केल्या जात होत्या अशा चाचण्या आता सुरू करायला लागतील, कारण हा जर कोरोनाचा धोका वाढला तर यापुढे पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सतर्क राहायला पाहिजे, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे। अशा अनेक उपाययोजना ज्या आपण यापूर्वी केल्या आहेत त्याचं पालन करावं असं पालिकेकडून सांगितलेलं आहे। बिलकुल विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।